आम्ही मामा कुठे गेले तर आताच काम अरे शुभम, अरे कधी आला? अरे म्हण्या आता झालो इकडं. अरे मग कसं चाललंय? मस्त बस म्हणे. बस. मग कसं चालू आहे गावात? हा चालू आहे काम माझं थोडंफार शेतीत सरपंचाकडं. तुझं कसं चालू आहे काम? माझं पण मस्त चालू आहे. मला कामाची गरज आहे रे, काम की थोडं कर्जामुळे. आता काम तर गावामध्ये काम नाही राहिलेली. तुला काम बघायचं का? हा तुझी शाळा झालेली आहे वाटते. तुला मोबाईलचं काम जमेल का? सुधरायचं? हा करेल मी मोबाईलचं काम. केलेलं आहे का? माझी एक जवळची इथं मामा म्हणतो त्यांना, म्हणजे काव्या मोबाईल शॉप सेंटर आहे. तू बस स्टँड वर आला असेल ना? हा ते बघितलं ना काव्या. हा तिथं बघितलं का खाली आहे एक दुकान? हा तिथे त्याला एक माणसाची गरज आहे, पण ती एकटे झाली आणि काम भरपूर झाले. तर तू तिथे लागशील का? करशील का काम? नाही त्याची हरकत नसेल तर करतो. हा मी त्यांना विचारतो संध्याकाळी, त्यांना गरज आहे. मी विचारून बघतो. तुला जर तरी 12-13 हजार महिन्याला देतील ती. चालेल. आपल्याला काय कामाशी. कसं म्हणते सरपंच वगैरे? काय आता इलेक्शन आले, सरपंचाचं पैसा खाऊन सगळं तुला तर माहिती आहे. आपण आमच्या गावातला सरपंच काय सांगावाचा तुला. सरपंचामुळे गावाचा विकास नाही झाला. आणि तुला मी एकच सांगतो, काम करतो ना, काम कर. सरपंचाच्या आणि सरपंचाची गुंडे मवालीच्या नादी नको लागू, एवढंच म्हणतो. चांगलं काम. पार्टीला कोणीच आमच्या सरपंचाच्या उभं राहत नाही, कारण की दादागिरी मवाली गुंडे यांना तू पाठीमागा घेऊन चालतो. आणि आता तुला काय सांगू, माझी स्वतःची 10 एकर जमीन त्यांनी अशीच हडप करून घेतलेली आहे. तुला सांगू काय, मी त्याच्यामुळे गरीब परिस्थितीतून जात आहे सध्या. पहिले मी मामा माझा एक मित्र आहे सुभाष भंडारी म्हणून, त्याला कामाची गरज होती. तुमच्या मोबाईल सेंटरमध्ये त्याला काम लागेल का? माहिती आहे ना आपल्याला वोट करायचं. माहिती आहे ना आपल्याला वोट करायचं. माहिती आहे ना बापू, आपल्याला वोट करायचं. बाहेर वोट आपल्यालाच करायचं. का बरं? अवकाश देत राहा भाऊ, तुझी शेती माझ्या ताब्यात आहे. एवढं तुला माहित आहे ना, वोट आपल्याला द्यायचं. तू सरपंचानं बनवलं मला. ये तू माझ्या कामाला काऊन नाही आला? कामाचं म्हणलं की परत उत्तर तुझं.
काहून मनेवर अत्याचार करता? कोण आहे रे तू? जाऊ दे मालक, मालक जाऊ द्या. गावामध्ये पाहुणा आहे मालक, जाऊ दे मालक, गावामध्ये पाहुणा आहे. पाहुणा आहे तर पाहुण्यासारखा आहे. पाय पडतो मालक, जाऊ दे, याला जाऊ दे मालक. मी या गावचा होणारा सरपंच आहे. तू जर या गावात राहत लायकीत राह भडवे. होणारे सरपंच ना, अजून झाले नाही ना तुम्ही? जाऊ दे. ए, नाव काय तुझं? माझं नाव सुभाष कोंडू जमदाडे. ए, जमदाडे, तू मला अजून ओळखलं नाही का? तू काय मुख्यमंत्री आहे का? जास्तच बोलतो तू. मी जे पण बोलतो ना खरंच बोलतो. अरे भाड्या, शुभ्या, 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 तू कशाला आला तिथं? तू कौरव पुण्याचा अत्याचार सहणार. सावा लागतो, मजबुरी आहे सध्या. पण तुझ्यामुळे आता त्याचा आपल्यावर सुखाने जगू देणार नाही. तू कामासाठी आलता, आता तुझ्यावर मोठं संकट उभारला, संकट येतील. आता तुला सांभाळून राहावं लागेल सरपंचाच्या लोकांपासून आणि सरपंचाच्या लोकांपासून. खास करून सरपंचाचा उजवा हात म्हणजे त्या पुण्याचा उजवा हात सतीश पासून सांभाळून राहावं लागेल. सतीशला पाठवणार. आता मी उभं राहणार. कशाला? सरपंच व्हायला. नाही नाही नाही, मी अत्याचार सहन करून घेणार नाही आणि कोणाला करू पण देणार नाही. तू जर म्हणत असून तर मी तुझ्या पाठीमाग आहे. मी तुझ्या काही रक्त नाही, त्या पुण्याची बर्बादी आहे जे गावामध्ये आपल्याला एका ना एका माणसाच्या हृदयामध्ये पेटवायची आहे. तर आता सध्या दवाखान्यामध्ये आपल्याला पट्टी करावी लागेल. चल चल आरामात. दादागिरीमुळे सरपंचाच्या विरुद्ध कोणी उभा राहू शकत नाही. त्याच्यामुळे मी राहिलो. मला तुमचा सपोर्ट हवाय आणि गावाचा पाठिंबा पण मला हवाय. आणि तुम्ही मला जिथून तुम्हाला वाटत असेल तर मी योग्य सरपंच होऊ शकतो की तुम्ही मला मत द्या आणि बहुमताने मला विजयी करा. बापू मला वोट करा. मला तुमच्या वोटची गरज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. हमारा नेता जैसा हो, सुभाष जमदाडे जैसा हो, हमारा नेता जैसा हो, सुभाष जमदाडे जैसा हो, हमारा नेता जैसा हो. सुभाष जमदाडे जैसा हो. येऊन येऊन येणार कोण? सुभाष 5 वर्षातून एकदा निवडणूक येते आणि तेव्हा पण कोणी कुंदनच्या पुढे उभं राहत नाही. कारण की सगळे भीतात, पण मी भीत नाही. त्याच्या समोरासमोर मी उभा राहणार आणि मला तुमच्या सगळ्याची गरज आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, ते म्हणजे तुम्ही. अण्णा तुम्हीच मला निवडून द्या. मी तुम्हाला निवडून देणार. दादा शुभ्या उभा राहिला तुमच्यावर. काय शुभ्या? शुभ्याचं काय खरं नाही आता. आणि ते कसा जिंकतंय तर आता मी बघतो. आपल्याला सर्वात आधी त्या मन्यागण्याला उचलावं लागेल. उचल पण त्याला लगेच उचलतो दादा. हा तू माझ्या पाठीशी आहे आणि मलाच मत दे. ही माझी मतदानाची पेटी आहे आणि मलाच मत द्या. हाय आपलीच हवा, इथं तिथं या हवा देखू जरा. हाय आपलीच हवा. मतदान केलं ना? आम्हाला वोट कर. गावाचा विकास होईल आणि त्या कुंदनला आपण पाडून टाकू. हा रागीट हाय र, याच्या रागाला कंट्रोल नाही. हा बिंदास
कुठल्या दादा आलं तेव्हा जर जिंकला तर तू मेला, तेव्हा जर नाही जिंकला तर तू वाचला. या खुर्ची बांधतो दादा थांबा. आता घड्याल घेऊन ये. बर दादा आणतो लगेच. फोन आला. काय शिव्या घेतला? कसाय मला भेटून झालं मतदार संघामंदी लई हाल वाट पाहून सफेद झालं बाल चित्त फळलं सफा तिथं गगन असं लेडी शिव्या शाउटिंग दिला मागून तिकीट कुणी देईना फुकट सोड भेट नाही कोणाच्या वॉर्निंगला बाळ्या मोठं माझा फोटो लाव होर्डिंगला आला भावी अमदार न्यूज मॉर्निंगला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, ते म्हणजे तुम्ही. त्या कुंदन सरपंचामुळं तुम्ही आज तुम्ही मला जिंकून दिला. हमारा नेता जैसा हो, सुभाष जगताडे जैसा हो, येऊन येऊन येणार कोण? सुभाष जगताडे. सर फिरे बिगड़े पढ़ लो हमें हमको खुली किताब है हड्डी में हम किताब है पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब है एक व्हिडिओ काढून नहीं है माहिती आहे ना वोट आपल्याला द्यायचं. हमारा दिमाग खराब है. उठता यही सवाल या काली दाल है छोटे ये टकसाल है पागल नहीं है भैया हमारा दिमाग माग माग चालत जाय ना थोडं. आता माग माग. पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब है. आणि हे येऊन दादा पुन्हा 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 तुम्हाला तुमच्या बड़े मशहूर हुए अब तक मी या गावाचा होणारा सरपंच नाही. तू जर या गावात राहत लाईटीत राह बडव्या. बड़े त्या कुंदनमुळं तुम्ही आज गुलामगिरी जगत आहात. चोर लाज वाटा पाहिजे तुम्हाला. हुए चोर हुए जेवण झाले. तू मला अजून ओळखलं नाही.
हम पागल नहीं है भैया, तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खराब है अण्णा तुम्हीच मला निवडून द्या. भैया, हमारा दिमाग खराब है. कशाला आला तिथे? तू कशाला मार खातो त्याचा? अरे मी बोलणार होतो ना, तू कशाला मार खातो? एक मिनिट. आता तू गेला, आता सरपंच फक्त मीच बनला. ओ समाया ओबामा हो गवास कोड गामा, मुझे कुछ याद नहीं, याद नहीं, याद नहीं.